देवेंद्र फडणवीस, तू आहे तरी कशाला? तुझ्या खिशात काड्यांची पेटी असते का? एवढ्या काड्या टाकत असतो तू. इतका बेईमान होऊ नको. मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको. रडायची वेळ आली होती. आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील. खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही. तुझ्यावर खूप विश्वास होता. असा घणाघात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहे. सरकारच्या समोर लढू आणि जिंकू. आज 12-13 दिवस झाले सुरेश धस यांनी फडणवीस यांना निरोप दिला होता. आम्ही तत्काळ मागण्या मान्य करू, पण अद्याप आमची एकही मागणी पूर्ण केली नाही. गॅझेट सुद्धा घेतला नाही. ACBCचा निर्णय तोही अजून घेतला नाही. हे जाणून बुजून तर करत नाही ना. उद्या कॅबिनेट आहे त्यामुळे हे काही करत नाही. यांनी साखळी उपोषणाची दखल नाही घेतली तर बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ येईल. एकदा जर आम्ही राज्य जाम करायला सुरुवात केली तर आम्ही उठणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांची जी चाल आहे ती संपत नाही. जातीवादाने पछाडलेला माणूस जर कोणी असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आधी जनतेची इज्जत करायला शिका, तेव्हा तुम्ही राजा व्हाल. देवेंद्र फडणवीस हा हतबल झाला होता. रडायची वेळ आली होती, पण याच मराठ्यांनी तुला गादीवर बसवले. मुलीच्या परीक्षेसाठी जर तुम्ही सागरवरून वर्षावर जात नाही, इथे आमचे लेकरं मारायला लागले, तू सन्मान देण्याचं काम करत नाही. तू आधी सन्मान द्यायला शिक, तेव्हा तुला सन्मान मिळेल. तू आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघालाय का? देवेंद्र फडणवीस, आम्हाला चॅलेंज देऊ नको. गोरगरिबा लेकरांचे वाटोळे करायचे का? वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील. खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही. खूप विश्वास होता तुझ्यावर मराठा आरक्षणासाठी. आमच्या लेकराने आत्महत्या केल्या. सरकारपेक्षा मराठा मोठा आहे हे पुन्हा एकदा दाखवून देऊ. माझ्याशी गद्दारी करू नको. एकही मराठा आमदार म्हणू शकत नाही की आम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. येत्या 15 तारखेपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होणार आहे. हे टप्प्याटप्प्याने अजून वाढत जाईल. बेमुदत साखळी उपोषण सुरू होईल. आम्हाला शिकवू नको असे कोण अधिकारी आहेत ज्याला नाव कमावण्याची हाव लागली आहे? गोरगरिबांच्या कष्टाचा तळतळाट घेऊ नको. साखळी उपोषण बेमुदत असणार आहे. आम्ही काही गावं निवडणार असून 5-10 जण रोज येऊन बसणार आहे. आता पुन्हा एकदा दाखवून देऊ की मराठी काय आहे. आता यावेळेस आम्ही माघारी फिरणार नाही. मग आता काहीही होऊ द्या, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.